गाइस, वेलकम बैक टू आवर चॅनल। तर माझ्या अंगातला एक एक रक्ताचा थेंब आज चार्ज आहे। चार छोटू गायब झाला का? दिसतोय का? आम्ही बघतो ना। तर विषय असा आहे तर पूर्ण विषय सांगणार नाही, पण विषय असा आहे की आम्ही चाललोय साऊथ इंडिया ट्रिप करायला, ऑल ओव्हर साऊथ इंडिया फिरायला। पहिला तो सांग, ड्रायव्हर आहे आमचा। वाट लागणार खलास। तर हा कारण काय ट्रिपचं, कारण की ह्यांना जायचं होतं। मला माहित होतं, मी ट्रिप केली होती, तर मग मला ड्रायव्हर म्हणून घेऊन चाललेले घेऊन चाललेले म्हणजे मी कोर्टरी काढलेली आहे। पैसे घेतलेत नाही कोण, येऊ का परत? मी जेवढे 50-100 दिले तर हा माझी लय गरज आहे, कारण की मला सगळं माहिती आहे। म्हणजे शॉर्ट मध्ये इनका हनीमून है एक साल के बाद, असा विषय। आणि ऐका, हा ब्लॉग यांचा आहे, मी यांच्या ब्लॉगचा कॉन्टेंट सांगतो, पण ह्याचा आपल्या ब्लॉगची काही संबंध नाही। आपल्या ब्लॉगचा विषय काय सांगतो, आपल्या ब्लॉगचा आपले जेवढे पण लोक बघते ते, तर तुम्हाला कधी अशी 13 दिवसाची ट्रिप केली असेल, करायची असेल, तर कसं काय, कुठं, किती खर्च, इन्फॉर्मेशन ब्लॉग या की इन्फॉर्मेशन म्हणजे सगळी तुम्हाला भेटेल। तुम्हाला ट्रिप करायची असेल तर तुम्हाला मी आधी पहिले आहे ना, आधी तुम्हाला आमची डिक्की दाखवतो, मग पुढचं बोलू। गाईज, कॅमेरा, लॅपटॉप, सगळं, ब्लँकेट, खायचं बेसन, बॅगी, कपडे, 13-14 दिवसाचा एवढा विषय। काय पातील आणि गॅस बीस घेतलाय आम्ही, सगळं घेतलंय। रोड ट्रिप नाद मध्ये, रोड ट्रिप होणार नाद मध्ये। तर बघत राहा, त्यासाठी तुम्हाला पुढे कळत। मला काहीतरी पॉईंट सांगायचा होता, पण आता मी विसरलो। हा, तर सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत आपला, म्हणजे आता सांगतो तुम्हाला की जाण्यासाठी सगळ्यात पहिले गाडी सर्व्हिसिंग करायची। सर्व्हिसिंग साठी किती खर्च झाला आपला? 3,000 सर्व्हिसिंगचा, 3,000 फास्टॅग मध्ये टाकलेत, आणि अजून काय टाकलं? पेट्रोल टाकले 4,000चं। किती झाले मग आता? 10,000 झाले। इथं पुढे सांगतो, आता पुढे हळूहळू सांगतो किती खर्च येणार आहे ट्रिपला, आणि कसं कसं काय, कुठं कुठं जाणार आहे, कसा स्टे। ठीक आहे, तर चला आता पहिले नाश्ता करूया, मग बघू बाकी। चला ब्रेकअप झालं ह्याच्यावर देऊ, काय म्हणतात त्याला, सायकोन असतात का काही काही। तो पण असंच असेल लहानपणी। अरे लहानपणी मी डेंजर होतो, एक्सपेरिमेंट करायचो मी, टायरात वाळू टाकायचो, टायर उठतो का? चल बाप को मच्छी का। कसं आहे ना भाऊ, आपले संबंध चांगले तर चांगले ठेवू, उगाच वाकड्यात जाशील तर फुकटचा मार खाशील। नाही बोलतो रे, लय मार खाणार यार। अरे अरे आवाई कोणतं सांबर मध्ये घाल, कुठला डोसा? कट डोसा। मी मागवलाय स्पंज डोसा, याने मला कट डोसा, आणि याने मागवलाय काय छोटू डोसा, मिनी डोसा। मी दोघांच्या डोसा पण खाऊन घेणार आहे, मी नाही का मागवलं? काय मागवलं का? माझ्याकडे येऊ बी नको आता। चला गाईस, खातो आणि निघतो। अख्खे 200 किलोमीटरचा प्रवास केलाय। रोहित भाऊ थोडा साईडला गेलाय, पण चहा काय भेटाय ना इकडे आज। शिल्पा गेली मेडिकलला, मेडिकल में जरा बोले रे उनको उल्टी बिल्टी गाड़ी में प्रवास करके ये वो होता रहता ना, इसलिए वो चालू रहता उनका। तर मित्रांनो, आता आलोय आम्ही खायला, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली। आता आपलं फर्स्ट स्पॉट आहे बदामी हम्पी। तर आता आम्ही जाणार आहे बदामीला, पहिले जाणार बदामीला, तर बदामीला जाणार, तिथे फिरणार आहे, तुम्हाला दाखवतो ती लोकेशन, त्यानंतर तिथे स्टे करणार, त्यानंतर मॉर्निंग निघणार हम्पी मध्ये। मग हम्पीत काय काय फिरणार, एकदम क्वालिटी लोकेशन, एकदम क्वालिटी। आणि बदामीला जाणार तर बदामी 400 आणि हम्पी 550 आपल्या इथनं पुण्यापासून। तर बदामीला पहिले जाणार आहे। आता आम्ही 200 किलोमीटर राहिलेलं आहे अजून बदामी, पहिलं खाऊन घेतो आणि मग पुढे तुम्हाला दाखवतो क्वालिटी मध्ये क्वालिटी। आणि बघा, मी इथं टावर वर शोधतोय माझी स्टोरी, 1 तास झाला माझी स्टोरीच पडत नाहीये।
भारी उलट रेंजच्या बाहेर सगळ्याच्या बाहेर आम्ही आलेलो. पहिल्याच दिवशी रेंज गेलेली आमची आणि डोक्याची रेंज आलेली आहे. आता इथं फक्त असं बोलायचं भाषा नाही कळत नुसते इथं इथली म्हणजे जी मदर लँग्वेज आहे म्हणजे कर्नाटकाची कन्नड तेच बोलतात ते सगळं. क्वालिटी भाऊ कसला पदार्थ आणला येऊ वेगळाच क्वालिटी मिक्स भाकर आली भाकरी अन्न मेरी एक ही भाकरी चाहिए. एक ही भाकर चाहिए. काय विषय गंभीर आहे का? हॉटेल समोरच हात धुवायचा आणि जेवण भाई असलं क्वालिटी आपल्या इथल्या हॉटेलचं नाही. इथला फरक लगेच कळला की आपण आपल्या इथल्या हॉटेलमध्ये जेवतो ना तर बळच जेवतो आपण भूक लागली म्हणून. इथं कसं आहे दिवसभर इथं भूक नाही तरी जेवतोय. तुटून पडत आणि प्रॉपर घरापेक्षा भारी आहे. नाथकोळा खरंच खूप भारी वाटलं जेवण. असं वाटलं पहिल्यांदा आलो तेव्हा. काय आणि टमाट्याची चटणी काय आणि त्यात तिथं का रस्सा तो रस्सा तो पिला याने पिला हे नाही. ट्रान्सलेट चालू आहे. बंद व्हायचं ट्रान्सलेट चालू आहे इथं मराठी हिंदी. पण भेटणार तुम्हाला बदामध्ये भेटणार नाही. हा पण हे आम्हाला मराठी भेटले देव आळंदीचे. काय करणार तुम्ही? फ्रेश व्हायचं जायचं होतं. जत्रा जायचं काय? नाही बघायला जत्रा आहे का आता होय भरपूर जत्रा आहे. बादामी मध्ये होय. लय लोक येतात. असं करा मला काय सांग. केलं रे हिंदी बी कळणार आहे. हिंदी अरे कसली हिंदी न काय हिंदी सांगतोय. अरे मी इस्त्री टाकाय गेलतो कपडे गेलतो तेव्हा त्याला बोटाव पैसे मोजून सांगितले मी किती द्यायचे 1 2 3 भाऊ पैसे द्यायला अर्धाच लागले 15 रुपये. ते नाही मला आता हसायला आलं रे. तू नाही का करतोय बदाम अरे बदामी त्याला हे कळत नव्हतं की मी म्हणतोय बदामी किती बंद होतं. ते म्हणतोय 5 आता वाजले 4. आईच्या तो काय म्हणत होता की 5 किलोमीटर आहे इथून 5 किलोमीटर असं आपण म्हणतोय त्याला बंद कधी बंद कधी होणार आहे? पहिले न्यायला पाहिजे नव्हतं खास. काय म्हणतो येडी झाली असती येडी झाली असती. अशी इकडे तिची हाईट आधी अशी बादामी केला असता डान्स त्यांनी. तर आता आवडतो काहीच निघायचं बादामीला इथं फ्रेश व्हायचं बादामीला जायचं परत इकडे यायचं. चला वेलकम टू हेरिटेज टावर ऑफ बादामी. आलेलो आहे आता आम्ही बादामी मध्ये आणि आता बघा आम्ही टाइम संपत आलेला 1च तास राहिलेला आहे आणि एंडला पोहोचलो नाही. आज आहे यात्रा बादामीची. विषय खूळ. मग आता घेऊ शिल्पाला काहीतरी खुळकुळे खेळणे घेऊ शिल्पाला. शिल्पा आवर बाळा. शिल्पा गेली माग आता आवरती जरा. आलोय का भाई आलोय का डायरेक्ट आता बादामी. भारी बाबू कडक मध्ये जागी इजिप्त वाटते मला. मी डोळे झाकले इमॅजिनेशन केलं की मी इंडियात नाहीये बाहेर देशात आलोय आम्ही. बाय वसुले करा वसुले पुढे बघ पुढे बघ आहे लक्ष. टाइम कितना हुआ? Head north, then turn right. सब होगा ना? 6 बजे तक होता है ना. 6 बजे तक होता है. पूतना टेम्पल आधा घंटा टाइम लेना. हाँ उसके बाद केवस दिखता है. ओके. Turn right, then you will arrive at your destination. ये यूट्यूबर है महाराष्ट्र में. आपका वीडियो यूट्यूब पे जा रहा है. हाँ ये यूट्यूब पे काम करते हैं सर. और तू क्या करता है? हम दोनों भी करते हैं. नहीं मैं अभी इनका ड्राइवर है. ये इनका साथीदार हो गया. अच्छा तर चेंज. तर गाईज तुम्हाला सांगतो थांबा. तर गाईज इथं आलो गाडी लावली तर आता आम्हाला लेट झालं त्यामुळे आम्ही रिक्षा केलेली आहे 300 रुपये Head north, then turn left. की सगळ्या गोष्टी मंदिरापाशी दर्शन बिर्शन आम्ही घेणार सगळ्या गोष्टी प्रॉपर होणार. Turn left, then turn left. पण माझी येते ना फील येते का कुठेतरी आलोय भाई गल्ल्यातलं चाललोय. I don't wanna fall in क्वालिटी व्ह्यू आहे. हा नाथ छोटू छोटू है वो. कसला पेली नाही रे.
कुठले आहे तुम्ही? मी अक्कलकोटचं आहे का? अच्छा, श्री स्वामी पळा 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 पळा. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. गाईज शिवलिंग इथं बाई. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तिभ्यम. काय मस्त पिंड आहे. वटवागळे वटवागळ. बापरे, खूंखार जागा वाटते. चला चला पटापट. जब शिव ही साथ हो. खूपच घाईघाईत आमचं नियोजन चालू आहे, कारण आमचे ऑटोवाले काका थांबलेत. ते बोलले की 10 मिनिटात या पटकन, कारण दुसरं पॉइंट बंद होणार आहे. लोकेशन आहे ना इथे, म्हणजे एका जागी असं तास 2 तास बसू वाटते निवांत. हो, अशी लोकेशन. नाही खरंच. बाई बादामी गाईज आले ना ह्या साईडला कधी बादामीला नक्की या, विजिट करा बाई. नाद. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. चलो. चला. छोटू तो पागल हो गया. इजिप्त में आ गया. कसं वाटतं इजिप्त मध्ये येऊन? इजिप्त मध्ये येऊन कसं वाटतंय भाऊ इजिप्त मध्ये येऊन? हा, लाईफ मध्ये एवढं फ्लेक्झिबल कधीच नव्हतं मी. एवढा फ्लेक्झिबल आज झालोय मी. तेच विचारतो याला. काय किती येत? पळ छोटू, पळ छोटू, जोरात पळ. तू तेरा भाई इधर कैसे क्या आ गया? तुझसे माझा भाऊ. नहीं ये तेरा भाई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वसूल आहे पैसे. राम राम भाई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
पहिला दिवस क्या बताओ तुमको एक्सपिरियन्स भाई चलो भाई लय वरती असं वाटतं आखरी ट्रिप वरती झाली इथंच. इथंच अजून पुढे तर आमचे 12-13 दिवस बाकी आहेत. पण इथंच पहिल्याच दिवशी वरती. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला पण फिरायचं असेल तर आमचा तुम्ही व्हिडिओ बघत राहा 13 दिवसाचे, तुम्हाला सगळं स्पॉट कळेल. ये तो पहिला ब्लॉग आहे, दुसरं देखो आएंगे जल्दी से. सिटी बघ कसली दिसते, सिटी दाखवूया ना भाई. ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए.